सांगितल्या त्याच्या 2-3 गोष्टी मी फक्त रिपीट म्हणजे हायलाइट करतो. त्याच्यामध्ये जी आपली मेथॉडॉलॉजी आपण सगळेजण शिकलेलो आहात आणि त्याच्यामध्ये ज्या पायऱ्या आहेत शिकण्याच्या मुलांच्या, श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन हा बेस आहे. तर मेथड ही आपल्याला फॉलो करावीच लागते. म्हणजे आपल्यालाही आपला शैक्षणिक दर्जा उंचवायचा असेल तर आपल्याला सुरुवात काय करावं लागेल, चांगलं मुलांनी ऐकलं पाहिजे, त्याच्यानंतर मुलांनी भाषण केलं पाहिजे, बोलले पाहिजे, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी वाचन केलं पाहिजे आणि लेखन केलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यातल्या मुलातल्या अडचणीच या आहेत लक्षात. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला जर आमचा दर्जा उंचवायचा असेल तर जो इथे फुलवाडा कार्यक्रम सुरू आहे मुळात FLNचा काही संबंधित आहे, वाचनाशी संबंधित आहे. आणि वाचनाची टक्केवारी अजूनही असं रिपोर्ट्स असेल किंवा आपले फुलवाडा रिपोर्ट्स असेल 8वी पर्यंतची आपण 54% पुढे जाऊ शकलेलो नाही. एक वस्तुस्थिती आम्हाला मान्य करावं लागेल की आमच्या जिल्ह्यातल्या 8वी पर्यंतच्या 46% मुलांना अजूनही वाचता येत नाही. आणि जेव्हा ते वाचायला शिकतील तरच ते पुढे जाऊ शकतील. दुसरा एक मुद्दा सरांच्या बोलण्यातून आपल्याला दिसला तो म्हणजे क्लासरूम इंटरॅक्शन मध्ये ओपन एंडेड क्वेश्चनला जे महत्व आहे आणि त्याच संदर्भात आता NEP लागू करून तुमचं भविष्यवेधी प्रशिक्षण झालेलं आहे. सर्व PO केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी यांना अशी विनंती आहे की त्याचं इम्प्लिमेंटेशन आता जे विनोबांनी सत्कार केला या ठिकाणी तर ते हे बघून राहिले की भविष्यवेधी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर किती शिक्षक व्हिडिओ तयार करतात आणि ते ग्रुपवरती शेअर करतात. आपली पण एक जबाबदारी आहे. डिसले सर मला सांगायला आवडेल की जेव्हा इथे या सभागृहामध्ये नंदकुमार साहेबांनी एक सभा घेतली होती, आपले प्रिन्सिपल सेक्रेटरी साहेब, आणि त्यांनी एक प्रश्न विचारलेला होता की किती लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. तर या संपूर्ण भरलेल्या सभागृहात फक्त 2 हात पुढे आले होते. डायरेक्टच्या पण कोणत्याही मंडळीकडे अँड्रॉइड नव्हतं. आणि त्याच्यानंतर बापकर सरांनी नेक्स्ट सेशन मध्ये गडचिरोली हा मोबाईल डिजिटली मोबाईल झालेला पहिला जिल्हा म्हणून त्यांनी घोषित पण केला. म्हणजे भामरागडपर्यंतचे सर्व शिक्षकांनी आमच्या मोबाईल घेतलेलं होतं. आणि आता जी कॉम्पिटिशन झाली व्हिडिओ निर्मिती स्पर्धा SCRT ने घेतली तर महाराष्ट्रामध्ये गडचिरोली डिसले सरांच्या बोलण्यातली, कारण तो त्यांचा अनुभव आहे तो हा की इनोव्हेशन आपण डिजिटल साधनांचा वापर केलाच पाहिजे. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये NTCI आहे किंवा इतर साहित्य आहे. CEO मॅडमशी या विषयावर चर्चा पण करायची आहे, कारण मुळात आम्हाला PGI मध्ये याच्यामध्ये 50 पैकी 15 मार्क आहेत डिजिटल लर्निंग वरती. म्हणजे शाळांच्या मध्ये साधनं आहेत, साधन असतील ते दुरुस्त आहेत का, त्याचा वापर होतो का, शिक्षक अध्यापनात त्याचा वापर करतो का, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सरांनी जो मुद्दा हायलाइट केला तो मी रिपीट करू इच्छितो की साधनांचा जरी वापर केला तरी इनोव्हेशन हे साधनात नाही तर हे माइंड मध्ये आहे. म्हणून शिक्षकांनी काय केलं पाहिजे, इनोव्हेटिव्ह आयडिया आणल्या पाहिजे आणि त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजे शाळेमध्ये, वर्गखोलीमध्ये. तर नुसताच साधनाचा वापर करून आमची विद्यार्थी पुढे जातील किंवा मी मोठा होईल असं नाही, तर सातत्याने जी थिंकिंग केली पाहिजे ती थिंकिंग करून आपण मुलांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे, तरच आपले मुलं ग्लोबल होतील, आपला शिक्षक ग्लोबल होईल आणि त्याचा वापर शाळांच्या मध्ये व्यवस्थित होईल. तर या 3-4 बाबी ज्या सरांनी समजून सांगितलेल्या आहेत या मागच्या 7-8-5 वर्षामध्ये आता आपल्या जिल्ह्यामध्ये आज MTSTचे उपसंचालक संजय डोरलीकर सर कुरखेडा तालुक्यात दौऱ्यावर आहेत. आणि मगाशीच मला त्यांचा फोन आलेला होता की त्यांनी तालुका स्तरावरती इथे पण BO आहेत त्यांना पण माहिती असेल एक स्मार्ट TV दिलेला आहे आणि 7-8 लॅपटॉप दिलेले आहेत. त्याचा किती वापर होतो. MTSTने यावर्षी आपल्याला जिल्ह्यामध्ये एक संगणक लॅब दिलेली आहे जिल्हा परिषदच्या हायस्कूलमध्ये, ती सेट होते आहे. तुम्ही मला सांगा रणजित सर, मी चंद्रपूरला असताना 17-18 मध्ये त्या आमच्या इनोव्हेशनला अवॉर्ड पण मिळालेला होता. प्रत्येक सॅटर्डेला आम्ही टेक्नो सॅटर्डे कार्यशाळा घेत होतो आणि महाविद्यालयीन शिक्षकांपासून प्राथमिक शिक्षकांपर्यंत आपली पाण्याची बॉटल आणि डब्बा घेऊन लोक तिथे येत होते आणि दिवसभर बसत होते. तुमच्या ज्याही डिमांड्स आहेत त्या माझ्याकडे करा, मी त्या आम्ही ते पूर्ण करू. जिल्हा परिषद आणि डायट म्हणून त्या आम्ही पूर्ण करू. तुमच्या नॉलेज गेनच्या संदर्भातल्या बाकी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये आमची जिल्हा परिषद कटिबद्ध आहेच, पण त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आणि जसं तालुका स्तरावर तर त्या साधनांचा
जर डिजिटल स्मार्ट बोर्ड आलेला आहे, प्रत्येक प्रशिक्षणामध्ये, कार्यशाळांमध्ये, मीटिंगमध्ये, शिक्षण परिषदामध्ये त्याचा वापर झाला पाहिजे. त्या माध्यमातून प्रेझेंटेशन झाली पाहिजे शिक्षकांची आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्या प्रत्येक शिक्षणापर्यंत सर्क्युलेट झाल्या पाहिजे. एमपीएससीचं पण तेच म्हणणं आहे. आपल्याकडे एकदा एक लॅब, आपली संगणक लॅब तयार झाली की आपण आणखी शिक्षणासाठी काम करू. सर, मागच्या TSM पासून आपण जे काही काम करतो आहोत या सर्व एक एक गोष्टीचा उलगडा आपल्या बोलण्यातून आम्हाला झाला. आपण आलाकडे ठेवा आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग या जिल्ह्याला कसं करता येईल याचा विचार करू. आदरणीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुयार साहेब हे या कार्यशाळेला पूर्ण वेळ उपस्थित आहेत. उपस्थित राहून तुम्हाला सगळ्यांना प्रोत्साहित केलं, प्रेरणा दिली, मार्गदर्शन केलं, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. सन्माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक पवार साहेब, सन्माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक भुसे साहेब हे सुद्धा पूर्ण वेळ या कार्यशाळेला आहेत. त्यांचेही मी आभार मानतो. आणि सर्वात शेवटी आपलं सगळ्यांचं आभार यासाठी मानतो की जे काही आपण या ठिकाणी आत्मसात केलेला आहे त्याचा आपल्या दैनंदिन कामामध्ये वापर व्हावा याकरता सगळ्यांचे आभार मानून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.